नमस्कार, महालक्ष्मी लेडीज टेलरिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. का पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण पेपर कटिंग फोर्टक्सचा 38च्या छातीचा पेपर कटिंग शिकलेलो आहोत. आता आपल्याला ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे बघायचं आहे. तर मी पेपर ॲड करून पिनअप करून एकदम मस्तपैकी त्याला लावून ठेवलेलं आहे. आता ह्याला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. चॉकने पूर्ण अशी मार्किंग आपण मार्किंग करून घेऊया. पिन लावल्यामुळे काय होतंय, कारण कपडा इकडे तिकडे सरकत नाही, त्यामुळे शिलाई पण प्रॉपर येते आणि कटिंग पण एक्स्ट्रा होत नाहीये. हे झालं आपलं. आता मार्किंग करून घेतलं तर आपण कटिंग करून घेऊया. आता आपल्याला पट्टी काढायची आहे. पाइपिंगसाठी आपण 1 इंचाची पट्टी काढूया. ही झाली आपल्या पाइपिंग पट्टी आणि 1.5 इंचाची पट्टी. 1.5 इंचाची पट्टी पाठीमागच्या गळ्याला पट्टी आणि काज बटन पट्टी, यासाठी आपल्याला ही 1.5 इंचाची पट्टी काढायची. तर आपले ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला पहिला पाठचा भाग शिवून घ्यायचा आहे. 4 टक्सचा असा पॉईंट द्यायचा. मध्ये पॉईंट दिल्यामुळे काय होते, सेम टक्स येतात, मागे पुढे होत नाही. इथून आपण हा पॉईंट दिलाय तिथे आपण करून घ्यायचा आणि 4 इंचाचा वरती आपण टक्स घ्यायचा. असं झालं आपला 4 इंचाचा हा टक्स. तर याला आपण शिवून घ्यायचा. 4 इंचाचा टक्स दोन्ही साईडला आपण टक्स देऊन तयार झाले. आता आपल्याला कंबरपट्टी जी आपण दिली असा भाग असा आपण सरळमध्ये ठेवायचा. ह्याच्यावरती उलटी पट्टी ठेवायची. उलटी पट्टी ठेवून शिलाई मारून झालं. एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. सरळ आपला कपडा उलटा करून एक प्रेस पाठीमागचा भाग आपला रेडी झाला आहे. पहिला आपण यावरती पण टक्स मारून घेऊया. 4 इंच वरती, 2 इंच ह्या साईडला, 1.5 इंच इकडे, 1.5 इंच इकडे जाणार कळापट्टीचा. सेम या साईडला पण मार्किंग करून घेतलेलं आहे. आपण टक्स मारून घेऊया. असं 4 टक्स आपले कंप्लीट झालेले आहे. याच्यावरती आपण योग पट्टी लावून घ्यायची आहे. 3.5 इंच जे आहे तर पुढच्या साईडला
पुढून एक मागून एक अशा दोन एक पट्टी. हा आपला टक्सवाला भाग मध्ये पाहिजे. शिलाई मारून घेतली. बघा एक पट्टी लावून घेतली आपण. एक पट्टी रेडी झालेली आहे. फिनिशिंग बघा ब्लाऊजची एकदम परफेक्ट आली. ह्याच्यावरून एक आपण प्रेस शिलाई द्यायची कारण हा कपडा फुटून आहे. एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून घ्यायचं. उजव्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. हुक पट्टी वरून खालच्या साईडला लावायची. आपण जी इंचाची कटिंग केलेली होती ती पट्टी पहिला लावून घेऊया. त्याला पण प्रेस शिलाई द्यायची. हा झाला आपला फ्रंट पार्ट. फ्रंट पार्ट आपण दोन्ही रेडी करून घेतलेले आहे. बघा पहिल्या शोल्डरला पाठीमागचा आणि पुढचा शोल्डर सर्व बाजूने जॉईन करा. सिलेट बाजूने आपण जॉईन करून घेऊ. उलटा करायचा आहे. उलटा करून डबल स्टिच करायचं. आपण स्लीव लावायची. आता आपल्याला स्लीव जॉईन करायचं आहे. पहिला स्लीवचा मध्ये सेंटर करायचा. सेंटर काढून घेतलं तर हा आपला फ्रंट साईड आहे. फ्रंट बाजू आपली बरोबर सेंटर शोल्डरच्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा. ठीक आहे. मी पिन लावते कारण इकडे तिकडे तो सरकणार नाही. असं दोन्ही सेम पकडून शिलाई द्यायचं. काढून टाकलेला झाली आपली अशी. आता आपल्याला थोडीशी पाव इंचाची शिलाई करायला घ्यायची आहे. परत आपल्याला हात शिलाईसाठी अशी 1 इंचाची पट्टी मारून घ्यायची. कारण पुन्हा त्याच्या बाजूला हात शिलाई असते.
दोन्ही स्लीव आपल्या जॉईंट करून रेडी आहेत. दोन्ही पण स्लीव आपण जॉईंट करू. आता काय करायचं, बरोबर सरळमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची. कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊया. आतल्या साईडने पण आपण सरळमध्ये 1 इंचाच्या अंतरावर शिलाई मारून घेऊ. पायपिंग करायची आहे. तर जी 1 इंचाची पट्टी आपण घेतली ती दोन्ही साईड अशी फोल्डिंग करून घ्यायची. फोल्डिंग करून गळ्यापासून स्टार्ट करायचे आहे. थोडंसं पायपिंग करता आपण जी 1 इंचाची पट्टी घेतली ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे. पूर्ण आपण गळ्याने अटॅच करून घेऊया. करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा. आता बघा आपल्याला हे पायपिंगला गोल राऊंड द्यायचा, तर आपल्याला हा जर कचरा आहे ना कपड्याच्या पायपिंग पट्टीच्या साईडमध्ये आला पाहिजे. आणि हाताने आपण असा राऊंड बनवायचं. म्हणजे शिलाई असते ती या शिलाईवरून खाली जाईल. पायपिंग बघा एकदम गोलमध्ये आलेली आहे. ब्लाऊज तसं आपला कंप्लीट झाला. आता फक्त फिटिंग बाकी आहे. आता फिटिंग कशी करायची ते पण सांगा. 31 तर ब्लाऊजची आपली कमर आडतीच्यासाठीची कमर आहे 31 इंच. तर इथेपर्यंत 31 इंच आपला आला. आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो किती आहे मोजायचा आहे तुम्हाला. तर एक्स्ट्रा किती येतो बघायचा. 5 इंच एक्स्ट्रा 5 इंच एक्स्ट्रा आला. आणि बाहेर आहे 6 इंच आपला. 6 इंचाला बरोबर इथून इथे मार्किंग करायचं. म्हणजे 6 इंच आलं. तर 5 इंच आलं तर 5 इंचाचे आपण असे 2 झाले आणि असे 4 फोल्ड झाले. 1 2 3 आणि 4 फोल्ड इथे आपण असा पॉईंट द्यायचा. इथे 6 इंचाला मार्किंग केलं ना ते आपण असं सगळी होते क्रॉसमध्ये एक लाईन मारून घ्यायची. पाऊलसाठी आपण शिवाय
आपला ब्लाऊज फोटक्सचा हे करून रेडी झाला आहे. तर आपल्याला हुकाचं मार्किंग, हुक आपण 5 किंवा 6 मार्क घेऊ शकतो आपल्या ह्याच्यावरती. इथे घ्यायचं बरोबर मध्यसंतर, तुझा मध्यसंतर हुकाचं मार्किंग केलं. सेम होतं असं आपण खाऊ बनायचं पण मार्किंग. तर आपला फोटक्सचा ब्लाऊज कटिंग करून शिवून रेडी झाला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. भेटू पुढच्या